पिछली भारतीय जनता पार्टी के दौरे इख्तिदार में एंटी कैटल स्लॉटर एक्ट, इंसदाद मवेशी ज़बीहा एक्ट लाया गया था, जिसकी वजह से रियासत भर में मवेशी ताजिरों को बड़ी परेशानियों का सामना करना पड़ा और मवेशी ताजिरों पर चंद फ्रिंज एलिमेंट्स की जानिब से हमले व मॉब लिंचिंग के वाकयात भी पेश आए थे। ये वाकयात खास तौर पर बकरीद के मौके पर ज्यादातर पेश आते हैं और इल्जाम आयद किया जाता है कि नाम नेहाद गौरक्षक या गौरक्षा की तंजीमों से जुड़े लोग मवेशी ताजिरों पर तशद्दुद वायलेंस करते नजर आते हैं। अब चूंकि बकरीद करीब आ रही है और इस मौके पर किसी पर भी कोई तशद्दुद न हो, कर्नाटका के वजीर प्रियांक खरगे ने मुतअल्लिक़ा अफसरान को सख्त हिदायत जारी किए हैं। प्रियांक खरगे ने कहा कि समाज में नफरत का जहर फैलाने वालों पर कार्रवाई की जाए कि वो समाज में हरगिज फसाद नहीं चाहते। प्रियांक खरगे ने कहा कि बकरीद करीब है और ऐसे मौके पर अगर कोई नाम नेहाद गौरक्षक शॉल पहनकर यह कहे कि वो फला दल से ताल्लुक रखता है तो उन्हें धक्के देकर जेल में ठूंसा जाए, और अगर मवेशी ताजिरों के पास दुरुस्त डॉक्यूमेंट्स हैं तो इनको हरगिज हरासा न किया जाए। ಸ್ವಯಂ ಘೋಷಿತ ಶ್ರೀಗಳಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಯಾರ್ಯಾರು ಕೋಮದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ವಿಷ ಬೀಜವನ್ನ ಬಿತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಕಡಿವಾಣ ಹಾಕಬೇಕು. ಅನವಶ್ಯಕವಾದಂತ ಕೋಮ ಗಲಭೆಗಳು ನನಗೆ ಬೇಡ. ಆಮೇಲೆ ಈಗ ಬಕ್ರೀದ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಏನ್ ಲಾ ಇದೆ ಎಲ್ಲರೂ PSIಗಳು DSPಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಕೇಳಿ, ಸರ್ಕಲ್ ಅವರು ಈ ಕೌ ವಿಜಿಲ್ಯಾಂಟಿಸಂ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ, ಈ ದಳ ಆ ದಳ ಅನ್ಕೊಂಡು ಇವರೆಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ, ರೈತರಿಗೆ ಎಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾರಾನ ಸುಮ್ನೆ ಶಾಲ್ ಬಿಲ್ ಹಾಕೊಂಡು ನಾವು ಆ ದಳದಿಂದ ಇದೀವಿ, ಈ ದಳದಿಂದ ಇದೀವಿ, ಈ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಇದೀವಿ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಕಾನೂನು ಅವ್ರ ಕೈಗೆ ತಗೊಂಡ್ರೆ ಒದ್ ಒಳಗ್ ಹಾಕಿರ್ತದೆ. ಕಾನೂನಿಗೆ ಲಾ ಇಸ್ ವೆರಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆನ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ಆಫ್ ಲೈಫ್ ಸ್ಟಾಕ್. ಅದು ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ರೂರಲ್ ಏರಿಯಾನಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು. ಅವ್ರ ಹತ್ರ ಪರವಾನಗಿ ಇದ್ರೆ, ಅವ್ರ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಇದ್ರೆ ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ನಿಲ್ಲಿಸಿ। ETV भारत के लिए बेंगलोर से रफीक जब्बार की रिपोर्ट।